आज आपण हनुमानजींनी महिमा आणि अणिमा या सिद्धी कोठे वापरल्यात याची कथा ऐकणार आहोत। त्याआधी सर्वांना जय श्रीराम। ही कथा मी सुंदरकांडमध्ये ऐकली आहे। तर होतं असं की हनुमानजींना ज्यावेळेस लंकेचा जो समुद्र पार करायचा असतो त्यावेळेस सगळ्या देवतांच्या मनात येतं की हनुमान इतके बुद्धिमान आहेत तर त्यांची आपण परीक्षा घेऊयात। त्यासाठी ते सुरसा नावाच्या एका सर्पिणीला तिथे पाठवतात आणि तिला सांगतात की तू त्यांचं भक्षण कर। ही हनुमानजींना अडवते, म्हणते मी तुम्हाला खाऊन टाकणार आहे। हनुमानजी म्हणतात की हे बघ, मी रामकाज करायला चाललेलो आहे आणि माझा सीतेला मला भेटायचं आहे, तर त्याच्यानंतर मी तुला भेटतो। तर ती म्हणते नाही, इथे जो कोणी जातो तो माझ्या तोंडातून प्रवेश केल्याशिवाय जाऊ शकत नाही पुढे। मग ती तर ऐकतच नाही। मग हनुमानजी काय करतात, ठीक आहे म्हणतात। सुरसा असते ती तिचं तोंड असं मोठं करते। मग हनुमानजी लगेच स्वतःला महिमा सिद्धीचा वापर करून मोठे करतात। हे 4 योजनचे होतात तर सुरसा 8 योजनचे होते। असं करत करत हनुमानजी 32 योजन पर्यंत त्यांचं शरीर मोठं करतात। मग ही सुरसा सुद्धा जाते आणि 100 योजन पर्यंत ती तिचं तोंड मोठं करते। मग हनुमानजी एक युक्ती लढवतात। ते काय करतात, पुन्हा छोटे होतात, म्हणजे पुन्हा त्यांनी अणिमा सिद्धीचा वापर केलाय आणि मग त्या सर्पिणीच्या तोंडात जातात आणि पटकन बाहेर येतात आणि मग ते लंकेला जातात। त्यावेळेस सगळ्यांना कळतं हे किती हुशार आहेत। आता पुढे गेल्यानंतर काय होतं, लंकेचा जेव्हा त्यांना सर्वे करायचा असतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की ह्या रूपामध्ये सर्वे करणं योग्य नाहीये। तर मग ते अणिमा स्थितीचा वापर करून सूक्ष्म रूप धारण करतात। तर सुंदरकांडमध्ये एक लाईन येते, मसक समान रूप कपिधरी, म्हणजे एका मच्छरा एवढे ते छोटेसे होऊन लंकेचा सगळा आढावा घेतात। मग त्यानंतर पुढे ते माता सीतेला भेटतात आणि त्यांना संशय येतो मातेला की अरे हा छोटासा वानर काय करणार आहे। तर त्यावेळेस हनुमानजी पुन्हा एकदा त्यांच्या महिमा सिद्धीचा वापर करून विशाल रूप धारण करतात। पुढच्या सिद्धी आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये घेऊयात।